आमदार श्रीकांत सरमळकरांच्या जावयाला उमेदवारी आहे। हरीश शास्त्री यांना ठाकरे सेनेकडून आता उमेदवारी देण्यात आली आहे। प्रभाग क्रमांक 95 मधून उमेदवारी जाहीर झाली आहे। उमेदवारीमुळे अनिल परब, वरुण सरदेसाई यांच्यात मतभेद सुरू असल्याचं कळतंय। या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी, आमदार श्रीकांत सरमळकरांच्या जावयाला उमेदवारी दिलेली आहे। हरीश शास्त्री यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे। ठाकरे सेनेकडून विभाग क्रमांक 95 मधून उमेदवारी ही जाहीर झाली असल्याचं कळतंय। उमेदवारीमुळे अनिल परब आणि वरुण सरदेसाई यांच्यात मतभेद सुरू असल्याचं सूत्रांकडून कळतंय। नरेंद्र सर, खरं तर या स्टेजला अनिल परब आणि वरुण सरदेसाई यांच्यातली मतभेद, यांच्यातले खटके हे ठाकरेंच्या सेनेला परवडणारे नाहीत। अशातच ही उमेदवारी देऊन ठाकरेंची शिवसेना रिस्क घेते का? नक्कीच रिस्क आहे। याचं कारण असं की इतक्या शेवटच्या टप्प्यामध्ये किंवा अगदी उमेदवारी अर्ज उद्या दाखल करायचा आहे, प्रचाराला सुरुवात होईल, त्याच्यामध्ये अनिल परब सारख्या मातब्बर नेत्याला नाराज करून जर वरुण सरदेसाई यांचा आग्रह असेल आणि या उमेदवारीवरून वरुण सरदेसाई आणि अनिल परब यांच्यात जे काही तू मेमे किंवा थोडासा अंतर्गत वाद झाला असेल, अशी जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते ही जर खरी असेल, हे जर वास्तव असेल, तर नक्कीच ठाकरे सेनेला त्याचा फटका बसेल। कारण या पूर्ण निवडणुकीचं नियोजन हे अनिल परब करत असतात, त्यांची एक वेगळी स्ट्रॅटेजी असते। आणि आतापर्यंत जेव्हा जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हामध्ये मातोश्रीमध्ये केंद्रस्थानी म्हणजे प्लॅनिंगचं केंद्रस्थान हे अनिल परबांकडे असतं। आणि अनिल परब ज्या पद्धतीने आपल्याला जी माहिती मिळते की अनिल परब थोडेसे नाराज आहेत या उमेदवारीवरून, तर त्याचा कुठे ना कुठे फटका हा ठाकरे सेनेला बसते। मला वाटत नाही हा वाद वाढू देतील आणि तिथल्या तिथे क्षमवण्याचा किंवा यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्याकडनं असेल। निश्चित पुढची देखील एक महत्त्वाची बातमी समोर येते, ती देखील आपण पाहूया। पुणे महापालिका निवडणूक रणधुमाई आणि त्या दृष्टीने भाजपचा पहिला अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल आहे। भाजपचे गणेश बिडकर प्रभाग क्रमांक 24 मधून रिंगणात आहेत। बिडकर यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, बिडकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। खरं तर बिडकर हे भाजपचे निवडणूक प्रमुख आहेत आणि भाजपकडून पहिल्यांदा गणेश बिडकर यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे। चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी हा अर्ज भरलेला आहे आणि प्रभाग क्रमांक 24 मधून आता गणेश बिडकर हे भाजपचे उमेदवार असणार आहेत। मात्र त्यांच्या विरोधामध्ये कोण उमेदवार असणार हे पाहणं महत्वाचं आहे, कारण याच ठिकाणी शिवसेनेकडून म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या रवींद्र दंगेकरांकडून उमेदवारी मागण्यात आलेली होती। मात्र शिवसेनेला ती जागा देण्यात आलेली नाही आणि गणेश बिडकर यांनी मोठं शक्तीप्रदर्शन करत हा उमेदवारी अर्ज भरलेला आहे। जर शिवसेना आणि भाजप युती झाली नाही तर मग या ठिकाणी आपल्याला गणेश बिडकर विरुद्ध रवींद्र दंगेकर यांचा मुलगा प्रणव दंगेकर आहे अशी लढत सुद्धा पाहायला मिळू शकते। मात्र आता हे चित्र दुपारनंतर स्पष्ट होणार आहे। पण आज पहिल्यांदा गणेश बिडकर यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि यावेळी मंत्री चंद्रकांत दादा पाटील सुद्धा उपस्थित होते आणि त्यामुळे भाजपचा पुणे शहरातील पहिला अधिकृत उमेदवार तो म्हणजे गणेश बिडकर आहेत आणि त्यांनी आज उमेदवारी अर्ज भरलेला आहे। अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।